नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इन्स्पेक्टर मीरा एका आरोपीला गाडीत बसवायला सांगतात आणि मालुसरेला बोलतात की मालुसरे, जे एव्हिडन्स कोर्टात सादर करायचे आहेत ते तुमच्या ताब्यात घ्या, बाकी सर्व एव्हिडन्स कपाटात नीट ठेवा. तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि इन्स्पेक्टर मीराचं बोलणं चोरून ऐकायला लागते. आता इन्स्पेक्टर मीरा तिथून निघून जाते. आता मालुसरेसुद्धा साटप मॅडमकडे काही एव्हिडन्स देऊन ते कपाटात नीट ठेवायला सांगतात आणि तेही तिथून निघून जातात. आता वल्लरी हे सर्व लपून बघत असते. आता साटप मॅडम सर्व एव्हिडन्स कपाटात ठेवत असतातच तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि साटप मॅडमला म्हणते की ताई, खूप कामं आहेत का हो तुम्हाला? तेव्हा साटप मॅडम म्हणतात की हो, आम्हाला अशीच कामं असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की पोलिसांचं खूप कौतुक आहे हो, सणवार नाही, सुट्ट्या नाही, 24 तास एकदम ऑन ड्युटी. तेव्हा साटप मॅडम म्हणतात की काय सांगायचं ताई, तुमच्यासारखे फार कमी असतात हो, जे आम्हा पोलिसांना समजून घेतात. आता वल्लरी अचानक चक्कर येण्याचं नाटक करायला लागते. तेव्हा साटप मॅडम वल्लरीला विचारायला लागतात की काय होतंय. तेव्हा वल्लरी त्यांना सांगते की चक्कर आल्यासारखं होतंय. तेव्हा साटप मॅडम तिथेच असणाऱ्या एका खुर्चीवरती वल्लरीला बसायला सांगतात आणि बोलतात की मी पाणी घेऊन येते. तेव्हा वल्लरी म्हणते की पाणी नको आहे, मला थोडी साखर द्याल का, ते उन्हामुळे गरगरत आहे ना. तेव्हा साटप मॅडम म्हणतात की हो आणते, आणि असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता साटप मॅडम निघून गेल्यानंतर वल्लरी स्वतःशीच म्हणते की हीच ती वेळ आहे श्वेताताईंचा फोन शोधायची. असं म्हणून ती कपाट उघडून कपाटामध्ये श्वेताचा फोन शोधायला लागते. तर इकडे घरी विनोद आणि तेजा लॅपटॉपमध्ये बघत असतात की श्वेताच्या मोबाईलमधून कधी एकदा लिंक ओपन होते. तर प्रेरणा मात्र इकडे खूपच टेन्शनमध्ये असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इन्स्पेक्टर मीरा एका दुसऱ्या केस संदर्भात कोर्टात जाण्यासाठी निघालेले असतात. आता त्या मालुसरेला विचारतात की मालुसरे, चोरीच्या मुद्देमालात एक बॅग होती, ती बॅग कोर्टात दाखवण्यासाठी घेतली आहे ना. तेव्हा मालुसरे खूपच टेन्शनमध्ये येतात आणि इन्स्पेक्टर मीराला म्हणतात की मॅडम, ती बॅग पोलीस चौकीतच राहिली हो. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा खूप चिडतात आणि म्हणतात की अरे, झोपेत बिपेत असता की काय रे तुम्ही, आणि ड्रायव्हरला सांगतात की युटर्न घ्या पोलीस स्टेशनला. तर इकडे वल्लरी घाईघाईत कपाटात श्वेताचा फोन शोधत असते. आता वल्लरीला श्वेताचा फोन सापडतो तेव्हा वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की हाच आहे श्वेताताईंचा फोन, लवकरात लवकर स्विच ऑन करायला हवा. ते लोक तिकडे वाट बघत असतील ना. तर इकडे तिघेही वल्लरीच्या फोनची वाट बघत असतात. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर मीरा परत पोलीस चौकीत जाण्यासाठी निघालेले असतात. तर आता इकडे वल्लरी श्वेताचा फोन स्विच ऑन करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र श्वेताचा फोन काही ऑन होत नाही. तेव्हा वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते. तर इकडे घरी विनोद, प्रेरणा आणि तेजा खूपच टेन्शनमध्ये असतात. आता प्रेरणा म्हणते की तेजा, तुझा फोन सायलेंट वगैरे नाही आहे ना गं, वल्लरीचा फोन आलेला कळणारच नाही तर आपल्याला. तेव्हा तेजा सांगते की अगं प्रेरणा नाही आहे सायलेंटवर, आणि ती म्हणते की मला वाटतं तिला ना श्वेताचा फोन सापडलाच नसेल, कारण श्वेताचा फोन ऑन केल्या लगेच तिला ती लिंक दिसेल, म्हणजे ती लगेच ती लिंक क्लिक करू शकेल. तर इकडे वल्लरी खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती स्वतःशीच म्हणते की श्वेताताईंचा फोन तर ऑनच होत नाही आहे, कदाचित बॅटरी उतरली आहे फोनची आणि ती चार्जिंगला लावता येईल ना. आणि ती इकडे तिकडे बघत म्हणते की आता चार्जिंग पॉईंट कुठे शोधू. तितक्यात वल्लरीला चार्जिंग पॉईंट सापडतो आणि ती खूपच खुश होते आणि पटकन फोन चार्जिंगला लावते. तर इकडे प्रेरणा देवासमोर हात जोडून स्वामींचा धावा करत असते. तर तेजा खूपच टेन्शनमध्ये असते. आता विनोद अचानकच जोरात ओरडायला लागतो. तेव्हा तेजा घाबरून त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा विनोद म्हणतो की तेजा, श्वेताचा मोबाईल चालू झाला आहे, मला फोन स्ट्रेस होतो आहे आणि लिंकसुद्धा मोबाईलवर गेली आहे. तेव्हा तेजा खूप खुश होते आणि प्रेरणासुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की देवच पावला गं तेजा. आता इकडे वल्लरी फोन हातामध्ये घेऊन उभी असते. तर बाहेरून पोलीस आत यायला निघालेले असतात. आता वल्लरीला अचानक पोलिसांचा आवाज यायला लागतो. तेव्हा ती खूपच घाबरते. आता वल्लरी स्वतःशीच म्हणते की बापरे, मीरा मॅडम यात इकडे कशा गेल्या नाहीत आणि घरी तेजाताईंचं काम कुठंपर्यंत आलं असेल हे विचारायला हवं, आणि म्हणते की लगेच फोन लावते. असं म्हणून ती पटकन तो फोन बॅगेमध्ये टाकते आणि स्वतःचा मोबाईलवरून तेजाला फोन करायला लागते. तर इकडे इन्स्पेक्टर मीरा मालुसरेवर खूपच वैतागलेल्या असतात आणि त्यांच्यावरती ओरडत असतात. तर दुसरीकडे वल्लरी तेजाला फोन ट्राय करत असते.
आता इकडे तेजाला वल्लरीचा फोन येतो, तेव्हा तेजा पटकन खुश होऊन वल्लरीचा फोन उचलते. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अहो त्या इन्स्पेक्टर मीरा, मला वाटलं की त्या कोर्टात गेल्यात, पण अहो अचानक परत आल्यात त्या. तेव्हा तेजा खूपच टेन्शनमध्ये येते. आता वल्लरी म्हणते की मला काहीच सुचत नाही आहे, मी काय करू. आता वल्लरी विचारते की बरं मला सांगा की तुमचा तो डाटा ट्रान्सफर आहे त्याला किती टाईम लागणार आहे. तेव्हा तेजा वल्लरीला सांगते की अगं अजून 3 मिनिट तरी लागणार आहे. तेव्हा वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते. तर इकडे तेजाला असं वल्लरीशी बोलताना बघून प्रेरणासुद्धा खूपच टेन्शनमध्ये येते आणि विचारायला लागते की काय झालं आहे. तर इकडे वल्लरी तेजाला म्हणते की नाही माझ्याकडे 3 मिनिट नाही आहेत, तुम्ही काहीही करा नाहीतर मी पकडली जाईल हो, लवकर करा. तेव्हा तेजा म्हणते की अगं नाही गं, लवकर नाही होऊ शकत, आता एवढा वेळ तर लागणारच ना, तू थांब, मी बघते काय होतं आहे का ते. आता तेजाला अचानक काहीतरी सुचतं आणि ती म्हणते की वल्लरी तू थांब, मी त्या मीरा मॅडमला फोन करून त्यांना गुंतवून ठेवते. तेव्हा वल्लरी म्हणते की पण त्यांचा फोन नंबर. तेव्हा तेजा सांगते की अगं आहे तो, चौकशीसाठी त्यांनी फोन केला होता ना मला. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, लवकर करा, असं म्हणून फोन ठेवून देते. तर इकडे इन्स्पेक्टर मीरा वल्लरीच्या दिशेने यायला लागतात. तितक्यातच इन्स्पेक्टर मीराला तेजाचा फोन येतो. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा तेजाचा फोन उचलतात. आता तेजा म्हणते की हॅलो मीरा मॅडम, मी तेजस्वी विचारी बोलते. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की तू तेजा, मिथिला माने हल्ला प्रकरणातली ना, कशासाठी फोन केला होतास. यावर तेजा सांगते की मॅडम, मला एक गोष्ट कन्फेस करायची होती. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की अरे वा, चांगलं आहे, आणि म्हणतात की आज सूर्य कुठून उगवला आहे मालुसरे, या केसमध्ये पहिल्यांदा स्वतःहून कोणीतरी बोलत आहे, चांगलं आहे, बोला तेजस्वी. तर इकडे वल्लरी श्वेताचा मोबाईल हातामध्ये घेऊन उभी असते. तेव्हा आता इकडे तेजा म्हणते की हां, ॲक्च्युली मला तुम्हाला सांगायचं होतं मॅडम, की म्हणजे जेव्हा मिठू पहिल्यांदा मुंबईमध्ये आली होती ना, म्हणजे साताऱ्याहून आली होती ना, तर तुम्ही ओळखलंच नसतं तिला, एवढी साधी राहायची, पण स्वप्न डोळ्यात एकदम मोठी फिल्म स्टार व्हायची. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की मग. तेव्हा तेजा म्हणते की मग मला हेच सांगायचं होतं की तिने खूप स्ट्रगल केलं आहे, पण हे सगळं असतानासुद्धा तिचं कधी कोणाशी भांडण नव्हता, वाद नव्हता. त्यामुळे तिला जे ओळखतात ना, त्या सगळ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की तिच्यासोबत हे असं कसं काय घडलं. तर इकडे वल्लरी श्वेताच्या मोबाईल हातामध्ये घेऊन बघत असते आणि ती खूपच खुश होते. आता इन्स्पेक्टर मीरा वैतागून म्हणते की मुद्द्याचं बोल, फोन कशासाठी केला होता. आता विनोद खुश होऊन सांगतो की तेजा, काम झालं आहे. तेव्हा तेजा इन्स्पेक्टर मीरा यांना म्हणते की ॲक्च्युली तुम्हाला हेच सांगायचं होतं की हर्षितचं मिठूवर प्रेम आहे ना, ते मला माहितीच नव्हतं, मी त्या दोघांच्या मध्ये आले होते. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की तुला असं म्हणायचं आहे का, तू त्या दोघांच्या मध्ये आलीस. तेव्हा तेजा म्हणते की नाही अहो, काय बोलताय, हल्ला केला आहे असं नाही म्हणाले मी, त्यांच्यामध्ये आले मी असं मला म्हणायचं आहे. आता प्रेरणासुद्धा इकडे खूपच खुश झालेली असते आणि ती हात जोडून स्वामींचे आभार मानते. आता तेजा फोनवर म्हणते की एवढंच सांगायचं होतं मला. आता इन्स्पेक्टर मीरा वैतागून म्हणतात की काय एवढंच कन्फेशन होतं का तुझं, त्या श्वेतासारखी तू सुद्धा सरकली आहेस का. यावर तेजा म्हणते की मॅडम, मी विचार केला की तुम्हाला सगळंच कळलं पाहिजे ना डिटेलमध्ये, म्हणून म्हटलं की फोन करून सांगावं. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की उगाच टाईम वेस्ट केला माझा, आणि रागाने म्हणतात की चल फोन ठेव. तेव्हा तेजा पटकन कॉल कट करते आणि आनंदाने विचारते की झालं का. तेव्हा प्रेरणा आणि विनोद सांगतात की हो झालं. आता हे ऐकून तेजा खूपच खुश होते आणि आनंदाने उड्या मारायला लागते. तर इकडे वल्लरी श्वेताचा मोबाईल परत ठेवायला लागते. तेव्हा तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. आता वल्लरी खूपच घाबरते. तितक्यात इन्स्पेक्टर मीरा आणि मालुसरे सुद्धा आतमध्ये येतात. आता इन्स्पेक्टर मीरा वल्लरीला बघून विचारतात की काय गं, अजून इथे काय करतेस तू. तेव्हा वल्लरी अडखळ सांगते की अहो श्वेताताई अजून जेवत आहेत ना, त्यांच्यासाठी म्हणून थांबले आहे, त्यांचं जेवण झालं की निघेल. यावर इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की ठीक आहे, लवकर आवरायचं आणि निघायचं. तेव्हा वल्लरी घाबरून त्यांच्याकडे बघत असते. आता इन्स्पेक्टर मीरा केस संदर्भात जे काही पुरावे आहेत ते घेऊन वल्लरीकडे बघत तिथून निघून जातात. आता वल्लरी हात जोडून देवाचे आभार मानते. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी घरी आलेली असते आणि सर्वजण तिचं कौतुक करत असतात. आता तेजा खुश होऊन वल्लरीला म्हणते की वल्लरी, मानलं यार तुला, खरंच तू श्वेताच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जे काम केलं आहेस ना, ते वाढीव वरचा क्लास आहे, एकच नंबर. आम्हाला ना कोणालाच हे जमलं नसतं माहिती आहे का.
तेव्हा वल्लरी म्हणते की अहो तेजाताई एवढं काही नाही केलं मी. यावर प्रेरणा म्हणते की खरंच कमाल केली असं तू, आमचा तर अजूनसुद्धा विश्वास बसत नाही आहे. आता विनोद वल्लरीला म्हणतो की ॲक्च्युली आमचं काम सोपं होतं, पण तुमची सिच्युएशन खूप कठीण होती. ग्रेट आहात तुम्ही. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही हो, तुम्ही जेवढं कौतुक करताय ना तेवढं काहीसुद्धा केलं नाही मी. आणि परत म्हणते की बरं ते सगळं जाऊ द्या, आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती चेक करूया का आपण? नाही म्हणजे उगाच वेळ नको वाया घालवायला आपण. तेव्हा तेजा सांगते की हो, ती आम्ही मगाशी लोड करत होतो, तू पण बघ. आता प्रेरणा म्हणते की अनिमेशचा नंबर शोधायला हवा ना आपण कॉन्टॅक्टमध्ये. तेव्हा तेजा विनोदला म्हणते की ऐक ना, जरा कॉन्टॅक्टमध्ये अनिमेश नाव सर्च करून बघ ना. आता विनोद कॉन्टॅक्टमध्ये अनिमेश असं नाव सर्च करून बघतो आणि सांगतो की नो रिझल्ट. तेव्हा सगळेच खूप शॉक होतात. आता तेजा आश्चर्याने विचारते की काय, अनिमेश नावाचा कोणताच कॉन्टॅक्ट नाही? यावर विनोद सांगतो की हो नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई मी काय म्हणते, एकदा मेसेजेस चेक करूया का आपण? आणि ती विनोदला म्हणते की दादा मेसेजेस पण ओपन करा ना सगळे. आता विनोद मेसेजेस ओपन करून बघतो आणि सांगतो की नाही, मेसेजेसमध्ये सुद्धा आणि बेस्ट नावाचं कोणतंच चॅट नाही आहे. यावर तेजा म्हणते की कमाल आहे यार या मुलीची. सगळेच खूपच शॉक झालेले असतात. तेव्हा प्रेरणा म्हणते की आपण फोटो चेक करूया का एकदा? यावर वल्लरी म्हणते की बरोबर आहे, पण आपण अनिमेश रावांना कधी बघितलं नाही ना, मग ओळखायचं कसं? म्हणजे त्यांच्या फोटोजमध्ये मुलांसोबतचे जे फोटो असतील ते चेक करून बघूया का? आणि ती तेजा आणि प्रेरणाला म्हणते की तुम्हाला त्यांचे मित्र माहीत असतील ना, एवढी वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत राहत आहात, आपण एकदा बघूया का? तुम्ही ज्यांना ओळखता ते बघूया, आणि कोणी अनोळखी असेल तर ते आपण शोधून काढू. तेव्हा तेजा म्हणते की ठीक आहे बघूया चल. आता विनोद काही इमेजेस दाखवतो तेव्हा तेजा सांगते की अरे यार, या सगळ्या मुलांना मी ओळखते, हे तिचे नॉर्मल मित्र आहेत आणि काय काय तर ग्रुप फोटोज आहेत, मग त्याच्यामधून कसं ओळखणार मी की अनिमेश कोणता? आता प्रेरणा म्हणते की खरंच काय मुलगी आहे ही, सतत अनिमेशचा जप करायची. मुलगी तिच्या फोनमध्ये साधा अनिमेशचा नंबर नाही आहे, एक मेसेज नाही त्याचा, एक फोटो नाही आहे, असं कसं काय? मग ती एवढे दिवस बोलत कोणाशी होती, तेही तासन तास, आणि ती कोणाशी भांडत होती? काहीच समजत नाही. यावर वल्लरी म्हणते की हो ना, म्हणजे आपण अनिमेश रावांना कधी बघितलं नाही म्हणून, नाहीतर शोधून काढलं असतं. आणि म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही की श्वेताताईंना फुल गिफ्ट, केक ते सगळं कोण पाठवायचं? आता प्रेरणा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की हे सगळं अजब आहे, विचार करूनच डोकं फुटायची वेळ आली. आता तेजा म्हणते की म्हणजे श्वेताचे बाबा जे सांगत होते ते सगळं खरं होतं? आणि ती वल्लरीला म्हणते की कळतंय का वल्लरी, बघितलं ना, आधीच सांगत होते मी, काय उपयोग झाला? ह्या मुलीवर उगाच रिस्क घेतली आपण. या मुलीकडे बघून असं वाटत आहे की आपण हिला ओळखतच नाही कधीपासून. आणि ती विनोदला म्हणते की विनोद सॉरी मला असं वाटतं की या मॅटरचा हाच डेड एंड आहे, आता यापुढे काहीच होऊ शकत नाही, पण थँक्यू सो मच, तू वेळेत आलास. आता प्रेरणासुद्धा हात जोडून म्हणते की स्वामी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. इकडे वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की कसं पोहोचायचं आपण आता शेवटपर्यंत, श्वेताताईंच्या अनिमेशला कसं शोधून काढायचं? एवढं सगळं केलं आहे आणि पुन्हा शून्यावर आलो आहे, कसं करणार आहोत पुढे, कसं सोडवायचं श्वेताताईंना? तर यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की मिठूला खूपच त्रास होत असतो आणि तिचा खूपच मोठमोठ्याने श्वास चालायला लागतो. आता हे बघून मिठूचे बाबा खूपच घाबरतात आणि घाबरून डॉक्टरांना आवाज द्यायला लागतात आणि ते मिठूला विचारत असतात की मिठू काय होतं तुला? त्यांचा आवाज ऐकून वल्लरी आणि तेजा पटकन आतमध्ये येतात. आता मिठूचे बाबा खूपच घाबरलेले असतात आणि ते रडत असतात. आता तेजा त्यांना समजावत म्हणते की काका तुम्ही नका काळजी करू, मी लगेच डॉक्टरांना बोलावून आणते, असं म्हणून ती डॉक्टरांना बोलवायला जाते. वल्लरीसुद्धा खूपच घाबरलेली असते आणि ती म्हणते की ती मिठूला विचारत असते की मिठू ताई काय होतं आहे तुम्हाला? आता तेजा डॉक्टरांना बोलवून घेऊन येते. डॉक्टर मिठूला चेक करायला लागतात. तेव्हा मिठूचे बाबा खूपच घाबरलेले असतात आणि ते डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर सांगा ना काय झालं आहे? वल्लरी आता त्यांना समजावत म्हणते की काका तुम्ही थांबा, त्यांना चेक करू द्या. आता डॉक्टर मिठूला इंजेक्शन देतात आणि ऑक्सिजन मास्क लावतात. आता मिठूचे बाबा विचारतात की डॉक्टर काय होतं आहे माझ्या मुलीला? यावर डॉक्टर सांगतात की मानेसाहेब घाबरू नका, मी आता त्यांना इंजेक्शन दिलं आहे, हळूहळू त्या स्टेबल होतील. या अवस्थेमध्ये असं होऊ शकतं, माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या जीवाला अजिबात धोका नाही आहे आणि तरीही काही लागलं तर लगेच मला इन्फॉर्म करा, काळजी घ्या, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. आता मिठूचे बाबा मिठूच्या डोक्यावरून हात फिरवत खूपच रडायला लागतात. तेव्हा वल्लरी त्यांना समजावत म्हणते की काका तुम्ही काळजी करू नका, मिठूताई लवकरच बऱ्या होतील. आता तेजासुद्धा म्हणते
म्हणते की हो काका, काळजी करू नका, तुम्ही पाणी घ्या असं म्हणून ती त्यांना पाणी देते. आता मिठूचे बाबा वल्लरीला विचारतात की वल्लरी, मला जशी माझी मिठू आहे ना तशी तू सुद्धा आहे. आणि ते उठून उभं राहतात आणि म्हणतात की तू माझ्या मिठूला बहीण मानतेस ना, मग हेच जर सगळं तुझ्या बहिणीच्या बाबतीत घडलं असतं तर तू न्याय मिळवून दिला असता की नाही, सांग मला. यावर वल्लरी म्हणते की हो काका, असं का विचारताय, काही शंकाच नाही, नक्की न्याय मिळवून दिला असता. आता मिठूचे बाबा वल्लरीसमोर हात जोडतात आणि म्हणतात की मी तुझ्यासमोर हात जोडतो, माझ्या मिठूला न्याय मिळवून दे. अगं, एका बापाची विनंती आहे तुला, जशी श्वेताला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायला हवी, तिच्यामुळे माझी लेक अशी पडून राहिली आहे, तिला सोडायचं नाही सोडायचं. आता वल्लरी मनातच म्हणते की बापरे, मिठूताई आणि श्वेताताई दोघीही माझ्या मैत्रिणी आहेत, मग मी एकीची बाजू कशी घेऊ, असं म्हणून ती खूपच टेन्शनमध्ये येते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.